जिंदगी गुजर गए आप लोग को खुश करने में। जो खुश हुए आपने नहीं थे, जो अपने थे कभी खुश नहीं हुए। अनुभव कहता है कि भाई खामोशी है बेहतर है। कितना भी समेट लो हाथ से फिसलता जरूर। क्या बात। अखेरचा हा तुम्हाला जय भीम सोडून जातो गाव, दरी दरीतून मावतीला विहार सोडून धावरे, अखेरचा हा तुम्हाला जय भीम सोडून जातो गा। तुमच्या सोबत जगलो हसलो आनंदात गेलं जीवन, तुमच्या सोबत जगलो हसलो आनंदात गेलं जीवन। माझ्या प्रियजनानो मुलानो आणि बाळानो, हा बंगला बांधला तुमच्यासाठी, जमीन जुमला तुमच्यासाठी। कोणी नाही कोणाचे येथे आता तरी एक वारे, आता हे परी सारे सरले, आता हे परी सारे सरले। अखेरचा हा तुम्हाला जय भीम सोडून जातो गावन, कोणी न उरला वाली आता, कोणी न उरला वाली आता। धरती देग थाया सोडून जातो गावरे, अखेरचा हा तुम्हाला जय भीम सोडून जातो गाव। तुम्ही आईला रडताना बघितलंय बरोबर ना? आई रडती, काय झालं इकडे तिकडं, बापाच्या डोळ्यात कधी पाणी आलंय का? बाप कधी रडताना बघितलाय का? बाप पोरांना सांगतो तू लढ, तू बघ, तुला काय करायचं ते कर, मी आहे तुझ्या पाठीशी। अरे त्या संकटाच्या छताडावर उभं राहते आणि पोराला सांगताय मी आहे, काय कमी पडून देत नाही। हा असतो बाप। कधीच कळत नाही रे, बापाची स्वप्न नसतातच रे, पोराची असतात। सगळं कोणासाठी करतो, आयुष्यभर सगळं करतो आणि एका मिनिटात पोराच्या नावावर करून देतो। अरे ह्याच्यासारखा मोठा देव या जगात कुठला नाही रे। देवाकडे गेल्यानंतर देखील मिळेल का नाही मला माहित नाही, पण बापाकडे गेल्यानंतर मिळाल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे। कारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी 14व्या शतकामध्ये समतेचा पुरस्कार करून अंधश्रद्धेवर आणि वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला करणारे संत कवी अभिवादन करूया। बहुजन उद्धारक महाप्रज्ञावंत प्रज्ञा सूर्य विश्वभूषण विश्वरत्न भारतरत्न
भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, आम्हा सर्वांचे उद्गाते विचारांना आपण सर्वजण या ठिकाणी त्रिवार अभिवादन करूया. कालकथित, वास्तविक कालकथित म्हणतानाही थोडं अंतःकरणामध्ये एक दुःखाची कळ उमटत आहे. पण भगवान बुद्ध म्हणतात, सत्य किती कटू असलं तरी ते स्वीकारण्याची मानसिक तयारी केली पाहिजे. आणि म्हणून कालकथित यादवरावजी भोवरे यांच्या पावन स्मृतीला त्रिवार अभिवादन करीत असताना त्यांनी त्यांना मिळालेलं जे आयुष्य आहे, वास्तविक कुणी कुणाच्या पोटी जन्म घ्यावा, कोण्या गावात घ्यावा, कोण्या मायबापाच्या पोटी घ्यावा, कोण्या देशात घ्यावा, हे काही आपण अर्ज करून काही मागणी करत नसतो. आणि सगळ्याच गोष्टीला जरी वयाची अट असली तरी मृत्यूला मात्र वयाची अट नाही, हे सगळ्यांनी प्रथमतः लक्षात ठेवलं पाहिजे. मिळवणे, लहानपणापासून त्यांना पाहत आलो, त्यांचं कार्य पाहत असो, त्याच्या जगण्याची एक ऊर्जा पाहत आलो. अतिशय खडतर परिस्थितीमधून त्या परिस्थितीवर 4 हात करून आर्थिक परिस्थिती अतिशय स्वकष्टाने त्यांनी उभी केली. आणि कधीच त्यांना त्या परिस्थिती जेव्हा त्यांची चांगल्या पद्धतीने झाल्यावरही त्यांना कधी गर्वानं बोलताना कुणाला मी बघितलेलं नाही. त्यांच्या कार्याचा मागोवा घेत असताना मग ते सामाजिक कार्य असेल, ते धार्मिक कार्य असेल, ते राजकीय कार्य असेल, स्वतःला त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केलेलं आहे. आपण सगळ्यांना माहिती. हा योद्धा या पूर्णा नगरीचा आंबेडकरी चळवळीचा इतिहास लिहित असताना यादवराव भोवरे यांना वगळून तो इतिहास पूर्ण होणारच नाही. कारण त्यांनी जे आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक चळवळ, धार्मिक चळवळ आणि राजकीय चळवळीशी संलग्न असताना नात्या गोत्यालाही जपलं, सोयऱ्याधाऱ्यांचीही त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उठबस करून त्यांना सन्मान देण्याचं काम त्यांनी केलं. पूजनीय भिक्षू संघ त्रिवार वंदना या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हो, आपल्या मुलाबाळांना शिक्षण, रक्षण, लालन पालन, पोषण अतिशय उत्तमरित्या त्यांनी केलेलं आहे. त्यांची अर्धांगिनी अर्ध्यावर सोडून गेली असताना सुद्धा त्यांच्या मुलाबाळांनी अतिशय त्यांना कसल्याच प्रकारची उणीव न भासू देता सन्मानपूर्वक एक पिता म्हणून, एक आदर्श पिता म्हणून त्यांचा सन्मान, त्यांचं सर्व काही त्यांच्या मुलांनी केलेलं आहे. हे मला वाटतं या काळातलं एक फार समाधानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि म्हणून यादवरावजी भोवरे एक असं बहुआयामी व्यक्तिमत्व होतं. कोणत्याही परिस्थितीवर मात करून पुढे जाऊन यशस्वी हो कसं व्हावं हे मला वाटतं माझ्यासारख्या माणसांनी त्यांच्याकडून शिकायला पाहिजे. अनेक संकटातून मात कशी करावी, संकट एकटं येतच नाही, संकटासोबत एक संधी येते. आणि यादवराव भोवरेंनी संकटावर मात करत असताना संधीलाही प्रथम स्थान दिलेलं आहे. आणि त्या संधीचा त्यांनी उपभोग घेऊन त्या संकटावर मात करून खरं म्हणजे की यशस्वी व्यक्तिमत्व आहे. आज प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये श्रद्धेचा भाव आहे, पण थोडे डोळेही पाणावलेले आहेत, हे निश्चित आहे. आणि म्हणून मी शाहीर या नात्याने त्यांना एक जास्त न बोलता त्यांच्या मुलांची, त्यांच्या मुलीची जी मनोकामना आहे ते मी आपल्या समोर मांडणार आहे गीताच्या माध्यमातून. विजय, राहुल, सुगंधा आणि इंदू अर्धांगिनी गेलेले आहेत, तरी त्यांना या सर्व मुलांनी अतिशय आदर्श पिता म्हणून त्यांचं सन्मानपूर्वक लालन पालन, त्यांचा एक शब्द सुद्धा त्यांनी खाली पडू दिला नाही. मी जवळून पाहिलेलं आहे. ते या घरचे करते, हरते, धरते एक पिलर होते, प्रमुख होते. आंबेडकरी चळवळ अतिशय जोमाने त्यांनी राजकारणामध्ये असो की चळवळीमध्ये असो की धार्मिक कार्यात असो, सामाजिक कार्यात असो, अनेकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकारही घेतला. म्हणून आज विजय आणि राहुल, सुगंधा आणि इंदू मला वाटतं हेच म्हणत असतील की बाबा तुमच्या जाण्यावर आमचा विश्वासच नाही. असेल मृत्यू, अनादी अनंत काळापासून चालत आलेलं हे मृत्यू, जन्म मृत्यूचं चक्र आहे. कुणाला थांबवता आलं नाही. बुद्ध गेले, फुले गेले, आंबेडकर, अनेक जाणार, छत्रपती शिवाजी राजा गेले. आपल्यालाही जायचं म्हणजे काय, हे सर्व मुलं म्हणत असतील की बाबा तुम्ही या ना पुन्हा, बाबा तुम्ही या ना पुन्हा, वाटतो तुमच्या विना हा आमचा बंगला सुना, वाटतो तुमच्या विना हा माझा बंगला सुना, बाबा तुम्ही या ना पुन्हा, बाबा तुम्ही या ना पुन्हा.
गेले याच्यावर विश्वास नाही बसत त्या मुलांचा, मुलींचा, त्यांच्या नात्यागुत्यांचा. आणि म्हणून आम्हाला वाटते तुम्ही कोण्या गावा गेला, आम्हा सर्वांना रोज असा भास झाला. अहो आमचा काय घडला गुन्हा, बाबा तुम्ही या ना पुन्हा. 5 नोव्हेंबरची ती होती काळ रात, या रातीनेच केला बाबा तुमचा हो घात. अश्रू येती नयना, बाबा तुम्ही या ना पुन्हा. क्षणोक्षणी येती बाबा तुमची आठवण, शब्दात काय वर्णू तुमचं मोठेपण. कसे फेडावे ऋणा, बाबा तुम्ही या ना पुन्हा. भीमसंदेश तुम्ही जपला ठाई ठाई, प्रचार केला तुम्ही फिरून पायी पायी. त्याच आज दिसतात पाऊल पुन्हा, बाबा तुम्ही या ना पुन्हा. वाटतो तुमच्या विना हा माझा बंगला सुना. मला अभिमानानं सांगायचे साहेबराव, हा बंगला मी बांधलेला आहे, पाहायला ये. कितीतरी वेळेस आम्हाला आमंत्रण दिलं, पण मला दुःख या गोष्टीचं आहे की त्यांच्या अंत्ययात्रेला मी उपस्थित राहू शकलो नाही, त्यांचं अंत्यदर्शन मी घेऊ शकलो नाही. ही खंत माझ्या आयुष्यभर मनामध्ये राहील. दिसतो तुमच्या विना हा माझा बंगला सुना, बाबा तुम्ही या ना पुन्हा, बाबा तुम्ही या ना पुन्हा. हे कल्पना आहे, पुनर्जन्म नाही आणि जन्मही पुन्हा होणार नाही. पण एक माणसाचं भावनिक मन कुठेतरी हे कल्पना करून हे वेदना सहन करत असतो. त्यांच्याप्रती कसा होता तो, होता सरसरणार अनाथ, शब्द नव्हते नुसती आत. बोलले ना समोरचा माणूस थंड व्हायचा, इतके मुद्दे मांडायचे, बोलायचे. होता सरसरणार अनाथ, शब्द नव्हते होती आत. गेला रे गेला सोडून ढाण्यावर, गेला रे गेला सोडून ढाण्यावर. रूढी परंपरेचा, रूढी परंपरा, अंधश्रद्धेवर त्यांचा फार मोठा राग होता त्यांना. मी जेव्हा जेव्हा भेटायचो त्यावेळेस मला माहित नाही त्यांचं शिक्षण किती होतं, मला वाटतं ते 18वीच होते. पण आजच्या वेल क्वालिफाईड लोकांनाही लाज वाटेल असं ते आपल्या जीवनामध्ये वागले. एक बाबासाहेबांचा सच्चा सैनिक, एक बाबासाहेबांचा सच्चा शिपाई म्हणून आयुष्यभर त्यांनी आपलं जीवन सगळं समर्पित केलं. मी जास्तीचा वेळ न घेता पूजनीय भिक्षुसंघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित आहात. मलाही आपण सहन केलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. मला ऐकून घेतलं शांततेनं, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. या दुःखातून बाहेर पडण्याचं बुद्ध धम्म संघ या त्रिरत्नाच्या अनुषंगाने बळ मिळो, शक्ती मिळो अशी मी तथागतांचरणी विनम्र अशी वंदना करतो. आणि आदरणीय माझे मेवणे यादवरावजी भोरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. थांबतो. जय भीम. धन्यवाद. बा भीमा परी व्हा कुणीतरी, बा भीमा परी व्हा कुणीतरी, या गरिबांचा हो वाली. आकाशाला विनवून माझी धरणी माय म्हणाली. कुणी या रे माझा भीम द्या रे, कुणी या रे माझा भीम द्या रे. पुन्हा एकदा तशीच क्रांती आजही गरजत यावी, या धरणीवर धम्म क्रांतीची उज्ज्वल पहाट व्हावी. समता ममता बंधुत्वाची रेशीम गाठ जुळावी, नको विषमता नको भ्रष्टता भाऊ बंदगी यावी. बंधुत्वाचे नांदू दे नाते, बंधुत्वाचे नांदू दे नाते, निळा फळा खाली आकाशाला विनवून माझी धरणी माय म्हणाली. कुणी या रे माझा भीम द्या रे, कुणी या रे माझा भीम द्या रे. वादळ वाऱ्या परी भीमाचा होता इथे दरारा, बळे बळे ते पंडित ज्ञानी कापायचे थरथरा. चोर लुटेरे टपले होते होता खडा पहारा, जन्म नव्या क्रांतीचा झाला विश्व बोलला सारा. अशी मिळू दे मला सावली, अशी मिळू दे मला सावली, मायच्या पंखाखाली आकाशाला विनवून माझी धरणी माय म्हणाली. कुणी या रे माझा भीम द्या रे, कुणी या रे माझा
भिंद्या रे. दिसेन कोणी इथे धुरंधर हक्काशी झुंजणारा, लाख युगातून तोच एकटा होता नभी गुंजणारा. चिल्या पिल्याची माय तू होऊन पोटाशी धरणारा, अरबी नंदा भीमा परीडे कोणी ना झुंजणारा. भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वागतो भगवता धम्मो धम्मं नमसामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. अहं वन्दामि सर्वदाम् ओकास वन्दामि भन्ते. द्वारतयेन कत्तं सभापराधं कमतु मे भन्ते. द्वितीयंपि वन्दामि भन्ते. द्वारतयेन कत्तं सभापराधं कमतु मे भन्ते. तृतीयंपि वन्दामि भन्ते. द्वारतयेन कत्तं सभापराधं कमतु मे भन्ते. भन्ते शरणेन सदे पंचशीलं धम्मं यासामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देशमे भन्ते. द्वितीयंपि अहं भन्ते शरणेन सदे पंचशीलं धम्मं यासामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देशमे भन्ते. तृतीयंपि अहं भन्ते शरणेन सदे पंचशीलं धम्मं यासामि. अनुग्रहं कृत्वा शीलं देशमे भन्ते. बैठते हैं तो बैठ नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. शरणगमनं सम्पूर्णं. पानातिपाता वेदमणि सिक्खापदं समादयामि. अभिन्नादाना वेदमणि सिक्खापदं समादयामि. मुषावादा वेदमणि सिक्खापदं समादयामि. पुरावेदयमज्जपमादर्थाना वेदमणि सिक्खापदं समादयामि. विसरणेन सति पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं तत्त्वपमादेन संवादेतपो. साधु साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. इति देशो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो. विद्याचरण सम्पन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो पुलिक धम्म सारथि. कर्तादेव मनुष्याणां भूतो भगवाति.
भूताङ्गिरितपर्यङ्कं शरणं गच्छामि स्वाकातो भगवता ब्रह्मो सन्तिको अकालिको दैवसितो ओपडालिको पश्यतां वेदि दर्पो बिलो इति ब्रह्माङ्गिरितपर्यङ्कं शरणं गच्छामि सुपरिपन्नो भगवतो सावक संघो सुपरिपन्नो भगवतो सावक संघो न्यायपरिपन्नो भगवतो सावक संघो सामीपरिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषभूतला एष भगवतो सावक संघो आवनीयो पावनीयो दर्शनीयो अञ्जलिकरणीयो अनन्तरं पुण्यं तीर्थं लोकसाति संघं गिरितपर्यन्तं शरणं गच्छामि वर्णगन्धर्वरूपेतं एतं गुरुमसंसति पूजयामि मुनीन्द्रस्य श्रीवासः सरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेतं पुण्येन मेषेन लभामि मोक्षम् उद्धं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभाव गन्धसंहारयुतेन रूपेणां सुगन्ध्या पूजयेय पूजनीयं तं पूजाभाजनमुत्तमम् सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं घनसारपरीतेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोन्नुदम् भूतधर्माद्य सङ्ग सुगतदनुभव धातुर्वधातु गते लङ्काय जम्बुदीपे दिनसपुरवरे नागलोके च धूपे पथे भूतास्मिन्ते सकलदर्शिते लोकादिधातु वन्दे सर्वे विभूतं दशवदनमुजं बोधिचेतिरं नमामि वन्दामि चेतिरं सर्वं सर्वधान्येषु प्रकीर्तितं साररेकधातु महाभूति भूतरूपं सकलं सदा सकलं बीजं विनुरगानं देवरूपं सुदेव विमलचक्षु गन्धर्वोषं गौरवर्णं सुखाय अभयचीतं निवयकामं सुरपदं सुदेव विरतरज्ञं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि साधु 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 बुद्धं नमामि ब्रह्मं नमामि संघं नमामि अहं वदामि सर्वदा संधान विधीचा कार्यक्रम होईल. हळूहळू पाणी सोडायचं आणि मी जशी गाता म्हणत ती गाता आपण भोरे कुटुंबातील सदस्यांनी माझ्या पाठोपाठ म्हणायची आहे. मी म्हणतो तसं म्हणा. इदं नो ज्ञातिनं होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो. इदं नो ज्ञातिनं होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो. इदं नो ज्ञातिनं होन्तु सुखिता होन्तु ज्ञातयो. दुःखपत्ताच निदुःखा भयपत्ताच निभया शोकपत्ताच निशोका होन्तु सभ्येऽपि पाणिनो. एतावता च तुम्मे सपदं पुण्यसम्पदं सभ्ये देवा अनुमोदन्तु सप्पसम्पत्तिसिद्धिया. दानं ददन्तु सत्ताय शीलं रक्षन्तु सपदा. भावनाभिरता वन्तु गच्छन्तु देवता गता. सभ्ये बुद्धा बलभक्ता पच्चकाणञ्च यं बलम् अरहन्तानञ्च तेजेन रक्कं बन्धामि सप्पसो. आकाशटाच भूमट्टा देवा नागा महेन्दिका. पुण्यं तं अनुमोदित्वा चिरं रक्षन्तु बुद्धशासनं चिरं रक्षन्तु धम्मदेशनं चिरं रक्षन्तु त्वं परन्ति. अनिच्छावत संकारा पाद्वयधम्मिनो उपजित्वा निरुजन्ति तेषाम् उपशमो सुखो. अनिच्छावत संकारा पाद्वयधम्मिनो उपजित्वा निरुजन्ति तेषाम् उपशमो सुखो. अनिच्छावत संकारा पाद्वयधम्मिनो उपजित्वा निरुजन्ति तेषाम् उपशमो सुखो. साधु साधु साधु. पुढं टाकलं आणि प्रणाम करा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. यानंतर पूजेने भिक्खू संघांना चिवरदान करण्यात येत आहे. मोदी परिवाराच्या वतीने सर्व गौरे परिवार राहुल भवरे संदीप ॲडव्होकेट प्रदीप अमोल सर्वच आप्तेष्ट नातेवाईक आज
स्मृतिशेष यादव संभाजी भोरे यांच्या स्मृती दिनानिमित्त जलदान विधीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व सन्माननीय पाहुणे मंडळी, उपासक मंडळी, उपासिका, सर्वांनाच यादव भोरे यांचा परिचय होता. असा जवळचा कुठलाही व्यक्ती नाही की ज्यांना यादवरावबद्दल माहिती नाही असा व्यक्ती नाही. या प्रसंगी आपण एक विचार करायचा आहे की मनुष्याला जे दुःख होतं, मग ते कुठल्याही स्वरूपाचं दुःख असो, त्या दुःखाचं कारण तथागत बुद्धाने सांगितलं अज्ञान आहे. आणि अज्ञानामुळेच आपल्याला दुःख होते. जेव्हा विषयाचं ज्ञान होईल तेव्हा दुःख आपोआपच कमी होईल. आणि जे तृष्णा आहे, जे आसक्ती आहे, जो लोभ आहे, तेही आपल्या दुःखाचं सार्वजनिक कारण आहे. म्हणून आपण अगोदर सत्याला जाणून जीवन जगायचं. हे येणं आणि जाणं हे चालणार आहे. संसारात चालत आलेला आहे, कुणालाही चुकलं नाहीये. हा 80-90 वर्षाचा जो प्रवास आहे, हा आपण यात्रा म्हणतो ना, यात्रा राजभोज, म्हणजे येत राहा आणि जात राहा, त्याचं नाव जत्रा आहे, यात्रा. यायचं जायचं, इथे कोणी थांबायसाठी आलं नाही, येत राहायचं, जात राहायचं. आणि यापूर्वी या संसारामध्ये आपल्यामधून जे वाढ वडील आजोबा पंजोबा जे आपल्यामधून गेलेले आहेत त्याची संख्या जास्त आहे, जे आता आहेत त्यांच्यापेक्षा. जे आपल्यामधून गेले ना अगोदर त्याची संख्या खूप आहे. तेव्हा हे दुःख मानण्याचं यात काहीच कारण नाही. हे दुःख नाही आहे, हे सत्य आहे. कारण यादवरावजींनी कुठलंही काम आयुष्यातलं अपुरं सोडून गेले नाही, पूर्ण करून गेले. कर्तव्य वडील म्हणून जे करायचं असतं ते कर्तव्य पूर्ण करून गेलेलं आहे. म्हणून काही अपुरं सोडलं असतं, अर्धवट सोडलं असतं, कर्तव्यामध्ये कसूर केला असता तर आपण म्हटलं असतं हे राहिलं ते राहिलं. काही राहिलं नाही. सर्व काही या येणाऱ्या जनरेशनसाठी, मुलांसाठी, नातवांसाठी, मुलींसाठी सर्वांचं व्यवस्थित केलेलं आहे आणि नीट करून ते आपला प्रवास पूर्ण करून गेलेले आहेत. त्यामुळे दुःख मानण्याचं काही कारण नाही. वैशिष्ट्य असं आहे की मी जसा त्यांना 1985 पासून आमचे संबंध तेव्हापासून आहे. सर्व गावातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांशी आपुलकीनं, प्रेमानं, कोणाचाही द्वेष न करणारा माणूस म्हणून यादवरावकडे पाहिला जातो. आपले म्हणूनच नाही, आपल्या जवळचं म्हणूनच नाही, सर्व जाती धर्माच्या लोकांशी तेवढे प्रेमाचे संबंध टिकवणारा. जेव्हा मस्जिदच्या बाजूला राहुल ट्रान्सपोर्ट होतं तेव्हा आम्ही तिथे बसायचो. काही जागा नव्हती कुठली बसायची. सर्व लोक तिथे येत होते. कोळशाचा व्यापार, विटांचा व्यापार, जे काही असेल, आयुष्य पूर्ण कष्टामध्ये त्या माणसानं आमच्या समोर अमादास असतील, दुधमल आपले गेले ते असतील, जे काही त्यांचा सर्व परिवार सर्वांना सांभाळून एकोप्यानं आमच्या समोर कष्ट आणि मेहनत. जेव्हा भेटले तेव्हा नवीन नवीन कल्पना म्हणते जी आपल्या समाजासाठी म्हणले गरिबांसाठी मंगल कार्यालय पाहिजे, गरिबांसाठी लग्न लावायला आपल्याकडे स्वतःचा भांडे, लाडू स्पीकर, साहित्य आपलं पाहिजे. आम्ही जे आता बुद्धदेव ग्रंथ घेतला ना आपल्या विहारामध्ये आहे, मृत शरीराला वाहून नेण्याचा, ही कल्पना मी फार दिवसाची त्यांचीच होती. त्यांनी नेहमी म्हणायचे आपलं स्वतःचं असलं पाहिजे हे सर्व विहारामध्ये, आणि गरिबाला आपण या सेवा दिल्या पाहिजे. त्यांचा नेहमी कुठल्याही कामात विधायक दृष्टिकोन असायचा
आणि पक्ष संघटना म्हणाल तर मला वाटतं 85 पासून आयुष्यभर ते रामदास आठवले यांच्या पक्षामध्ये शेवटपर्यंत राहिले. मला वाटत नाही इकडं तिकडं काय लाभ फायदा नफा तोटा काही संबंध नाही. बाबासाहेबांचा पक्ष आहे आणि बाबासाहेबांच्या पक्षात राहिलं पाहिजे एवढी एक प्रामाणिक भूमिका. कुठे लाभ फायदा होतो हे न पाहता एक तत्वानं अशा पद्धतीने व्यवसाय उद्योग कुटुंब बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सुशिक्षित व्हा, शिक्षण घ्या, आपल्या मुलांना शिक्षण द्या. तो धागा धरून मुलांना शिक्षणही चांगल्या पद्धतीनं दिलं, उच्च दर्जाला नेलं आणि एवढा काही सामाजिक दृष्टिकोन कुठल्याही प्रकारे कुणाच्याही बद्दल मी जवळून जे अभ्यासलं कुणाच्याही बद्दल लोक एकमेकाबद्दल जळकुकडेपणाची द्वेषाची भावना असतील एकमेकामध्ये. या माणसामध्ये कुणाच्याही बद्दल काही दुसऱ्याचं पाऊल माणसं जरा जळतात कमी जास्त पण या माणसामध्ये ते दिसलं नाही मला. कुणाच्याही बद्दल असूया नाही. कोण मोठा झाला लहान झाला त्याच्याबद्दल मनामध्ये तिरस्कार न बाळगण्याची भावना आणि जेवढे जास्त मित्र जोडता येतील आणि कसे दुश्मन कमी करता येतील हा दृष्टिकोन समोर ठेवून त्यांनी मित्र जोडण्याचा या गावामध्ये जिल्ह्यामध्ये सर्व ठिकाणी प्रयत्न केला. घराच्या उद्घाटनाच्या वेळेला आम्हाला आग्रहपूर्वक आणलं. 5 तारखेला मी तर म्हणतो कार्तिक पौर्णिमा होती त्या दिवशी 5 तारखेला आमच्या अजिंठ्याला धम्म परिषद होती. मला मी तिथं होतो. मला तिथे कळालं असं धम्म परिषदेत सर्व नियोजन असल्यामुळे मला तर कसंच येता येत नव्हतं. परंतु आपल्या धम्मामध्ये पौर्णिमेच्या दिवशी निधन होणं हे अत्यंत चांगलं मानलं जातं हे तुम्हाला सांगितलं. म्हणजे सर्वांच्या वाट्याला येत नाही. पौर्णिमेच्या दिवशी कारण इसवी सन नंतर सुरू झाले हो. निसर्गाच्या नियमाप्रमाणे हे अमावस्या पौर्णिमा सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे तारे हे अनादी कालापासून चालत आले. हे तर तारखा बिरखा आता आलेल्या उशिरा आहे. म्हणून बुद्धाच्या जशा आपण घटना ऐकतो वैशाख पौर्णिमा ज्ञानप्राप्ती जन्म महापरिनिर्वाण प्रत्येक घटना भगवंताची बुद्धाची पौर्णिमेच्या दिवशी झालेली असल्यामुळे आपल्याकडे सुद्धा पौर्णिमेला विशेष असं महत्व दिलं जातं. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी यादवराव गेले हे एक चांगलं लक्षण आहे. त्यांच्या प्रवृत्तीचा ते स्वभावाचं किंवा त्यांच्या चित्त प्रवृत्तीचा एक चांगला लाभ आहे असं मी समजतो आमच्या दृष्टीनं. म्हणून कुणीही या बाबतीमध्ये दुःख मानता कामा नये. हे काही त्यांना करायचं होतं आयुष्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने सामाजिक राजकीय कौटुंबिक धार्मिक सर्व दृष्टीनं एकांगाने नव्हे त्यांनी आपली पूर्तता करून गेलेली आहेत. म्हणून आज त्यांच्या जनदान विधीच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात आणि मनामधून भावनेनं आपण आदरांजली त्यांना अर्पित केलेलीच आहे. माणूस मनामध्ये प्रत्येकाच्या असतो, मनातून त्याच्याबद्दल सन्मान असतो हीच त्याला श्रद्धांजली असते मनातून. नाही तर बरेच माणसं कधी कधी माणूस गेल्यानंतर तेवढ्यापुरती हळहळ तळतळ करतात पण काहीतरी वेगळी टिप्पणी करतात. वेगळी टिप्पणी करायला सुद्धा यादवरावनी संधी दिलेली नाही कोणाला अशी वेगळी काहीतरी टिप्पणी करायला. म्हणून एक चांगलं व्यक्तिमत्व भोरे परवातून मी तर म्हणेल आमच्या पूर्णेच्या बौद्ध समाजाचा मोठा लॉस आहे. त्यांची जी दृष्टी होती एक चांगली सम्यक दृष्टी होती असंच मी म्हणेल. किंवा आपणा सर्वांच्या विद्यमाने वतीने मी यादवराव यांच्या स्मृतीला विनम्र आदरांजली भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आपणही त्यात सहभागी झाला उपस्थितांना विधीमध्ये सहभागी झाल्याबद्दल आपणा सर्वांसाठी मंगल कामना व्यक्त करतो. धन्यवाद.
म्हणा इमं भिक्खं भिक्खू संघस्य चीवरं फलं दानं देमं पूजैम इदं दानं निपानस्य पच्चयो होतु इदं दानं सर्वदुःख पमुच्यतु द्वितीयंपि तृतीयंपि इमं भिक्खं भिक्खु संघस्य चीवरं फलं दानं देमं पूजैम इदं दानं निपानस्य पच्चयो होतु इदं दानं सर्वदुःख पमुच्यतु म्हणा साधू 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 सबीतियो विभजन्तु सर्वरोगो विनाशतो माते भवन्त्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव विवादनशीलस्य नित्यं वदावजायनो चत्तारो धम्मा वदन्ति आयुवन्नो सुखं वदन्ति साधु साधु सर्वांनी प्रणाम करायचा. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. तथागत भगवान बुद्धांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा. जे कोणी पुष्प व्हायचे राहिले असतील सर्वांना सूचना आपण समोर येऊन पुष्प संपन्न करायचे आहेत. चंद्रमणी भरणे साहेब यांच्या हस्ते देखील आपल्या आदेशांना पुष्प संपन्न करण्यात येईल. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता. भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हसतो वरवरुणी, बाप माझा वेदनांचा धनी. आई म्हणजे घराची भिंत, बाप आहे पाया घराचा. त्याच्या अंगावरती भार कुटुंब संसाराचा. अखेरचा हा तुम्हाला जय भीम सोडून जातो गाव. गोडी नाही तू ना मावतीला
विहार सोडून धाव रे अखेरचा तुम्हाला जय भीम सोडून जातो गावम तुमच्या सोबत जगलो हसलो आनंदात गेलं जीवन तुमच्या सोबत जगलो हसलो आनंदात गेलं जीवन माझ्या प्रियजनानो मुलानो आणि बाळानो हा बंगला बांधला तुमच्यासाठी जमीन जुमला तुमच्यासाठी कोणी नाही कोणाचे येथे आता तरी एक वारे आता हे परिसारे सरले आता हे परिसारे सरले उरल मागे रान सोडून जातो गाव रे अखेरचा